हॅलो डिअर स्टुडंट्स, जावा लँग्वेजच्या या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आवाज प्रत्येकाला येत असेल असं मी कन्सिडर करतो आणि आज आपण जावाच्या या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत करून हा जो पहिला लेक्चर आहे जावाचा हा आपण सुरुवात करतोय. तर प्रिव्हियस क्लासमध्ये आपल्याला काही स्ट्रिंग बद्दल डिफिकल्टीज गेली होती की स्ट्रिंगचा डेटा जो आहे तो इनपुट येत नव्हता. त्याचं कारण काय होतं? स्ट्रिंग जो आहे ते ॲज अ इनपुट येत नव्हतं. त्याचं कारण असं होतं की एका सोबत आपण स्ट्रिंग, इंटिजर आणि फ्लोट ह्या तीन व्हॅल्यू जर घेतला तर हा कमांड प्रॉम्प्ट मध्ये प्रॉब्लेम येते आणि म्हणून हा काही ऍप्लिकेशनचा प्रॉब्लेम असते, कधी कधी काही जावा कंपायलरचा प्रॉब्लेम असते आणि म्हणून आपण आता तो सेम स्ट्रिंग ॲज अ इनपुट जो आहे तो प्रॉब्लेम इथं आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर आजचा पहिला जो आपला प्रोग्राम राहणार आहे तो राईट अ जावा प्रोग्राम that accept the name of user and display the name to the user. युजरला आपल्याला युजर कडून नाव घ्यायचं आहे आणि युजरचं नाव आपल्याला डिस्प्ले करायचं आहे. तो प्रोग्राम करण्यासाठी आपण तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा एक ऍप्लिकेशन आहे ज्या ऍप्लिकेशनचं नाव आहे जेव्ही ड्रॉइड. ऍप्लिकेशनचं नाव काय? जेव्ही ड्रॉइड. ते ऍप्लिकेशन आपल्याला ओपन करायचं आहे जेव्ही ड्रॉइड. तर जेव्ही ड्रॉइड ऍप्लिकेशन ओपन करत असताना आपला जो एम आहे प्रोग्रामचा, ठीक आहे, प्रोग्रामचा जो एम आहे तो एम काय? तो इथं व्हेरीफाय करायचं असते. आपल्याला हे बाय करायचं नाही आहे तर कॅन्सल आउट करू शकतो आपण. इथं क्रॉस तर बड असते, इथं क्रॉस करून टाका, बस खतम. ठीक आहे, तर इथं हा तुम्हाला दिसून राहिला असेल. आता याला मॅक्सिमम कसं करावं लागते हे सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही मॅक्सिमम करू शकता. याची साईज जे आहे ते वाढवू शकता. आता याच्यामध्ये सेटिंग पाहतो, मला टर्मिनल सेटिंग आहे. टर्मिनल फॉन्ट साईज थोडीशी आपण वाढवून घेऊ. फॉन्ट साईज आपण करू 20. ठीक आहे, तर आता पाहू फॉन्ट साईज वाढली का. ठीक आहे, अजून वाढून पाहू. इथे जा सेटिंग मध्ये, म्हणजे आपण याच्यामध्ये चेंज करण्याचा प्रयत्न करून राहिलो की तो जो फॉन्ट आहे तो फॉन्ट वाढला पाहिजे. ठीक आहे, कलरचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याला जो स्क्रीन आहे तो थोडासा वाढला पाहिजे म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसला पाहिजे. ठीक आहे, तर जस्ट आपण ऍपची सेटिंग करून राहिलो, अजून काही प्रोग्राम स्टार्ट केला नाही. फॉन्ट साईज अजून वाढून पाहू आपण. फॉन्ट साईज 36 करून पाहू. इथं काही ओकेचं बटन असेल तर ठीक आहे, नसतं मग राहिलं. ठीक आहे, इथं आपण कट केला तर फॉन्ट साईज आपली वाढली नाही. याला इन्क्रीज करून राहिलो आपण, इन्क्रीज होत नाहीये. पण हे तुम्हाला विजिबल आहे ना, दिसत आहे की नाही? तर आता पहा, इथं आपल्याला एक प्रोग्राम लिहायचा आहे. आपण कुठे गेला? आपण हा जो प्रोग्राम आहे तो जेव्ही ड्रॉइड या कमांड प्रॉम्प्ट मध्ये आपण लिहित आहे, जेव्ही ड्रॉइड. ठीक आहे, तर जेव्ही ड्रॉइड मध्ये आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे. प्रोग्राम काय म्हणते? राईट ए जावा प्रोग्राम. राईट ए जावा प्रोग्राम. जावा प्रोग्राम आपण जेडीबी मध्ये पण करू. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. राईट ए जावा प्रोग्राम. राईट ए जावा प्रोग्राम दॅट ऍक्सेप्ट युअर नेम. दॅट ऍक्सेप्ट युअर नेम. And display the message. Display the message with your name. असं करायचं. आपल्याला एक प्रोग्राम घ्यायचा आहे. तो प्रोग्राम त्याच्यामध्ये असं लिहायचं आहे, एक मेसेज डिस्प्ले करायचा, म्हणजे युजर पासून युजर नेम घ्यायचा आहे आणि त्याचं नाव घेतल्यानंतर त्या प्रोग्रामचा आउटपुट असं आलं पाहिजे, हॅलो. जसं तुमचं नाव असेल नितीन, हॅलो नितीन, वेलकम टू SMS टेक अकॅडमी, असा मेसेज आला पाहिजे. चला, तर हे करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण प्रोग्राम चालू करू. हा जो आहे इथं मी एंटर करतो, हा एंटर करतो. हा झाला तुमचा प्रॉपर वे. तर पब्लिक क्लास मेन हा आपला मेन क्लास आहे. पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग मेन स्ट्रिंग ARGS असं लिहिलं. हे लिहिल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे? तर इनपुट घेण्यासाठी आपण काय लिहितो? एक स्कॅनर क्लास लिहितो. काय लिहितो? स्कॅनर क्लास. स्कॅनर क्लासचा एक SC ऑब्जेक्ट तयार करा आणि न्यू लिहा. न्यू इज इक्वल्स टू न्यू जो आहे SC इज इक्वल्स टू न्यू. SC इज इक्वल्स टू न्यू. त्याच्यानंतर लिहायचा स्कॅनर. काय लिहाल? स्कॅनर. स्कॅनर लिहिल्यानंतर आतमध्ये लिहिणार याच्या स्कॅनरच्या सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. सिस्टीम डॉट आउट ओनली. इथे काही सिस्टीम डॉट इन, कारण हा इनपुट साठी आहे.
स्कॅनर कोणासाठी आहे, इनपुटसाठी, म्हणून सिस्टीम डॉट इन. तर हा स्कॅनर हा जो फंक्शन आहे, हा फंक्शनचं काम आहे की युजर पासून इनपुट घेणं. स्कॅनर इज ऑल्सो अ क्लास, स्कॅनर इज ऑल्सो अ क्लास. स्कॅनर टेक द इनपुट फ्रॉम युजर इन डिफरंट टाइप्स, वेगवेगळ्या टाइप मध्ये इनपुट घेते. ठीक आहे, चला पहा आता हा स्कॅनर काय करणार आहे, युजर पासून नाव घ्यायचं आहे. तर नाव घेण्यासाठी आपण म्हणतो काय, स्ट्रिंग. काय लिहितो आपण, स्ट्रिंग. स्ट्रिंगला नेम घ्यायचा आहे म्हणून इथं व्हेरिएबल तयार केला स्ट्रिंग टाइपचा नेम. नेम लिहिल्यानंतर स्ट्रिंगचा ऑब्जेक्ट, हा जो स्कॅनरचा ऑब्जेक्ट इथे लिहायला लागते एस डॉट एससी डॉट. एससी डॉट लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू घ्यायची आहे. तर व्हॅल्यू जे आहे ते स्ट्रिंग घ्यायची आहे म्हणून आपण लिहू काय, नेक्स्ट, आणि लिहिणार काय, इंट. काय लिहिणार, नेक्स्ट इंट. ठीक आहे, आता हा नेक्स्ट इंट लिहिल्यानंतर व्हॅल्यू घेणार, पण व्हॅल्यू घेण्यासाठी सगळ्यात पहिले याला मेसेज द्यावा लागेल. म्हणून मेसेज देण्यासाठी आपण काय लिहिणार, सिस्टीम. सिस्टीमचा एस कॅपिटल पाहिजे. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन आपण मेसेज दिला. असा मेसेज दिल्यानंतर आता त्याला करायचं काय, हे मेसेज देऊ आपण इथून. काय, एंटर. मेसेज लिहिण्यासाठी डबल कोटेशन मध्ये लिहायला लागेल. काय, हा मेसेज हा जीडीबी मध्ये पण करून दाखवतो मी. ठीक आहे, एंटर युअर नेम. ठीक आहे, एंटर युअर नेम झाला. मग आता तो नेम घेणार आणि जो नेम आहे तो नेम सोबत आपल्याला मेसेज प्रिंट करायचा आहे. काय लिहिणार आपण, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन हा मेसेज आपल्याला प्रिंट करायचा आहे सोबत. तर इथं आपण असं म्हणू, हॅलो. त्याच्यानंतर हॅलोच्या नंतर स्पेस पाहिजे. स्पेसच्या नंतर त्याचं नाव आलं पाहिजे. कोणाचं नाव, ज्या व्हेरिएबल मध्ये नाव आहे ते, हॅलो नेम. त्याच्यानंतर प्लस, त्याच्यानंतर स्पेस आला पाहिजे. स्पेस आल्यानंतर डबल कोटेशन, स्पेस, हॅलो नेम, वेलकम टू एसएमएच टेक. वेलकम टू एसएमएच टेक अकॅडमी. असा मेसेज आला पाहिजे. आता असे डॉट वगैरे जर असलं ते आपल्याला काढून टाकावं लागते. पहा, लक्ष द्या काय करत आहे आपण या प्रोग्राम मध्ये, हे समजून घ्या. हा प्रोग्रामचा असं म्हणणं आहे, तुम्हाला असा मेसेज आला पाहिजे, हॅलो. मेसेज असा आला पाहिजे, हॅलो. ठीक आहे, इथं तुमचं नाव जे एंटर करायचं, समजा आता इथं राम एंटर केला तर इथं राम आला पाहिजे. राम, वेलकम टू एसएमएच टेक अकॅडमी. असा मेसेज आपल्याला दिसला पाहिजे. म्हणजे आपण जे इनपुट घेतलं ते इनपुट इथं आलं पाहिजे. हा आपला प्रोग्राम आहे. तर हा प्रोग्राम याच्या अगोदर स्ट्रिंगचा आपला झाला नाही, म्हणून आपण हा प्रोग्राम समजण्यासाठी इथं क्लिअर करून देणार. तर सगळ्यात पहिले आपण पब्लिक क्लास मेन लिहिला, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन लिहिला. स्कॅनर एससी असं काय लिहायला लागते आपल्याला, स्कॅनर. ठीक आहे, त्याच्यानंतर एससी डॉट एससी इज इक्वल्स टू न्यू. त्याच्यानंतर स्कॅनर, परत स्कॅनरचा एस कॅपिटल पाहिजे. ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार आपण, सिस्टीम डॉट इन. याचा अर्थ काय, हा जो आहे या इट इज क्लास आहे. काय, क्लास आहे. यूज टू टेक द इनपुट फ्रॉम युजर. ठीक आहे, युजर पासून इनपुट घेण्यासाठी आपण या स्कॅनरचा यूज करतो. स्कॅनरचा काय तयार करायला लागते, ऑब्जेक्ट. हा एससी काय आहे, ऑब्जेक्ट आहे. लक्षात ठेवा, या ऑब्जेक्टच्या थ्रूच आपण काय घेतो, इनपुट घेतो. हे सर्वात महत्वाचं आहे. हा जो एससी नावाचा ऑब्जेक्ट आहे याच्या थ्रूच आपण इनपुट घेतो. आता बघा, लक्ष द्या, याचा आउटपुट देण्यासाठी आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल करतो. हा मेसेज देणार काय, एंटर एनी नंबर असा मेसेज देईल. एंटर युअर नेम. आता एंटर युअर नेम म्हटलं तर आपल्याला हे वाचल्याबरोबर काय करायचं आहे, नाव टाकायचं आहे. मग तुम्ही नाव एंटर करसाल, समजा तुम्ही एंटर केलं नाव राम. आता हे जे नाव आहे हा काय करते, हे जे नाव आहे हे राम नाव जे आहे हे त्याला घेण्यासाठी, ऍक्सेप्ट करण्यासाठी, स्कॅन करण्यासाठी आपण यूज करतो स्ट्रिंग नेम. या नेम नावाच्या व्हेरिएबल मध्ये राम जो आहे तो स्टोअर होते. एससी डॉट नेक्स्ट इथं इंट जो आहे तो इंटिजर साठी वापरतो आपण. कोणासाठी वापरतो, इंटिजर साठी. फ्लोट कोणासाठी वापरतो, फ्लोट नंबर साठी. पण आता आपल्याला काय घ्यायचं आहे, नाव घ्यायचं आहे. तर म्हणून इथं इंट लिहू शकतो का आपण, नाही. इथं इंट लिहिता येणार नाही. तर इथं चेंज काय करावं लागते, लक्ष द्या. इथं इंटिजर जर वापरला तर एक इंटिजर नंबर घेणार. जर तुम्ही इथं नेक्स्ट ओनली वापरला तर एक वर्ड घेणार. आणि तुम्ही नेक्स्ट लाईन म्हटलं तर हा पूर्ण लाईन घेणार. ठीक आहे, लक्षात घ्या. तुम्ही जर इथं इंट लावला तर एक नंबर घेणार.
तुम्ही जर इथं फ्लोट लावला तर फ्लोट नंबर घेणार, जसं 5.6 आहे, 10.11 आहे, 9.13 आहे. तुम्ही जर इथं लाईन लिहिलं तर हा एक स्ट्रिंग घेणार, म्हणून सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन हॅलो प्लस तेच नाव इथं डिस्प्ले होणार. चला आता हा जो प्रोग्राम आहे हा आपण रन करून पाहू. रन करण्यासाठी मी इथं क्लिक करतो. ठीक आहे, रन करण्यासाठी क्लिक केला. इथं एरर आला. काय आला एरर? एरर कोणता आला? हा एरर दाखवतोय स्कॅनर. कोणाचा? स्कॅनरचा. हा एरर येण्याचं कारण काय लक्ष द्या. जेव्हाही आपण स्कॅनरचा जसं स्कॅनअप यूज करतो तसं याच्यात स्कॅनर यूज करतो. स्कॅनर क्लास जर यूज केला त्याची हेडर फाईल इम्पोर्ट करावी लागते, जे की याच्यात आपण इम्पोर्ट केली नाही. म्हणून सगळ्यात पहिले इथं हेडर फाईल इम्पोर्ट करण्याची गरज आहे. म्हणून इथं इम्पोर्ट करू आपण हेडर फाईल. तर इम्पोर्ट करत असताना असलेल्या लागते इम्पोर्ट जावा डॉट हेडर फाईल जे असते याच्यासाठी ते असते युटिल डॉट, तुम्ही लिहू शकता स्कॅनर. काऊन स्कॅनर? कारण हे स्कॅनर आहे. पण स्कॅनर यूज न करता तुम्ही स्टार जर लिहिलं तर याच्यामध्ये जेवढी फंक्शन येतात सगळे याच्यात येतील. म्हणून स्कॅनर लिहा किंवा स्टार लिहा, कोणताही लिहू शकता. आता हा प्रॉब्लेम जो आहे स्कॅनरचा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त जर एरर असेल तर तो येते, पण स्कॅनरचा एरर येणार नाही. आता इथं पहा, इथं काय म्हटलेलं आहे? एंटर युअर नेम. काय मेसेज आला? एंटर युअर नेम. आता तुमचं नाव जे आहे ते तुम्ही इथे टाका. जसं आता मी माझं नाव टाकलं संघपाल. ठीक आहे, माझं नाव एंटर केलं संघपाल. जसं एंटर केलं तर आता पहा माझ्या नावासोबत एक मेसेज आला. काय मेसेज आला? हॅलो संघपाल, वेलकम टू SMS टेक अकॅडमी. आलं लक्षात? आता इथं काय झालं, याच्या पहिले हा सेम टू सेम प्रोग्राम आपला GDB वरती रन होत नव्हता, म्हणजे स्ट्रिंग ॲज अ इनपुट घेत नव्हता. चला आता हाच प्रोग्राम आपण GDB वर करून पाहू, सेम टू सेम प्रोग्राम रन होते का नाही. तर इथं आपण काय केलं? एक इनपुट घेतलं. काय? युजर पासून इनपुट घेतलं. आता याला कॉपी करतो मी, आणि हा कॉपी केलेला जो प्रोग्राम आहे तो आपण GDB वर करून पाहू. कुठं? GDB. जो डिबगर आहे आपला GDB, याच्यावरती हा रन करून पाहू. ठीक आहे, हा GDB जो आहे तो ओपन करतो मी. GDB वरती सगळ्यात पहिले जावा कंपायलर आपल्याला घ्यायला लागेल. जावा कंपायलर घेतल्यावरच हा प्रोग्राम आपण त्याच्यावर काय करू शकतो? रन करू शकतो. ठीक आहे, तर इथं जाऊन सिलेक्ट करायचे लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय लागतं इथं? जावा. आता हा GDB वरती रन करून राहिलो, तो जो GDB वरती आपला प्रोग्राम होत नव्हता तो प्रोग्राम सेम टू सेम आपण याच्यावर करून राहिलो. हे जसंच्या तसं झालं. ठीक आहे, इथं पब्लिक क्लास मेन आलं. हे सगळं मी काय करतो आता? कॅन्सल आउट करतो आणि इथं आपला प्रोग्राम पेस्ट करतो. ठीक आहे, जो आता मी तुम्हाला शिकवलेला तोच प्रोग्राम इथं आहे. ठीक आहे, जो प्रोग्राम आपण लिहिला तोच. काय? इम्पोर्ट जावा डॉट युटिल पब्लिक क्लास मेन पब्लिक स्टॅटिक वाईड मेन, तोच कॉपी पेस्ट केला मी. स्कॅनर SC इज इक्वल्स टू न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एंटर युअर नेम. त्याच्यानंतर स्ट्रिंग नेम मध्ये जे काही लाईन येईल ते लाईन याच्यामध्ये घेईन. हा काय करते? पूर्ण लाईन घेते. आणि जर फक्त नेक्स्टच लिहिलं तर ओनली एक वर्ड घेते. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन हॅलो, जो काही नेम मध्ये जे व्हॅल्यू आली ते इथं प्रिंट करते. आणि म्हणून तुम्हाला असं मिळतंय हॅलो संघपाल, वेलकम टू SMS टेक अकॅडमी. आता याला रन करून पाहू आपण. हाच प्रोग्राम आपण इथे लिहिला, हा सेम टू सेम प्रोग्राम आपण रन करून पाहू. कारण याच्या अगोदर स्ट्रिंगचा प्रोग्राम तो याच्यामध्ये रन झाला नव्हता, पण हा इथं रन झाला. पहा काय म्हणते? एंटर युअर नेम. एंटर युअर नेम असा आला. तर एंटर युअर नेम जसं मी म्हटलं, ठीक आहे, एंटर युअर नेम संघपाल टाकलं मी, एंटर केलं. तर पहा इथंही तो प्रोग्राम जो आहे तो एक्झिक्यूट झाला. काय दाखवलं? हॅलो संघपाल, वेलकम टू SMS टेक अकॅडमी. म्हणजे हा स्ट्रिंग इनपुट घेते, पण स्ट्रिंग इनपुट घेत असताना जर तुम्ही इंटीजर, फ्लोट, स्ट्रिंग एका सोबत घेतले तर हा थोडासा प्रॉब्लेम देते. बाकी हा प्रोग्राम रन होते. क्लिअर झालं का? मग आता हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम फक्त एवढंच दर्शवण्यासाठी होता, राईट अ जावा प्रोग्राम दॅट ऍक्सेप्ट युअर नेम अँड डिस्प्ले द मेसेज. पण लक्षात ठेवा,
जेव्हाही आपण स्कॅनर क्लासचा यूज करतो, लक्ष द्या मी काय म्हणून राहिलो, वेन वी यूज द स्कॅनर क्लास, जेव्हाही आपण स्कॅनर क्लासचा यूज करू, कोणाचा, स्कॅनर क्लासचा, हा जो आहे हा एक स्कॅनर क्लास आहे. या स्कॅनर क्लासची लायब्ररी कोणती आहे, तर स्कॅनर क्लासची लायब्ररी तुम्हाला विचारलं जाते आहे युटिल. कोणती आहे, युटिल. तशी तर युटिल डॉट स्कॅनर आहे. कोणती आहे, युटिल डॉट स्कॅनर आहे. पण याच्या ठिकाणी जर आपण स्टार लिहिलं, काय लिहिलं, स्टार लिहिलं, तर याच्याशी रिलेटेड जेवढे काही फाईल असतील सगळे याच्यामध्ये येते. तर स्टारचा अर्थ होते ऑल. हे लक्षात ठेवा. सर्वात महत्वाचा मुद्दा आणि इम्पॉर्टंट पॉइंट आहे की जावामध्ये जर तुम्ही स्कॅनर वापरला आणि तुम्ही जर हेडर फाईल म्हणजे इम्पोर्ट फाईल केली नाही तर हा एरर देते. याच्या पहिले करूनही दाखवलं, ठीक आहे. पण जर समजा एरर फाइंड आउट करायचा असेल, तुम्हाला काढून टाकायचं असेल, तर स्कॅनर क्लास घेतल्याबरोबर सगळ्यात पहिले इम्पोर्ट करायला लागते एक. दुसरी एक फाईल आहे जे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन साठी असते, तो म्हणजे कोणता, लँग पॅकेज. कोणता पॅकेज, लँग डॉट स्टार. ठीक आहे, लँग डॉट स्टार. या पॅकेजमुळे काय, इनपुट आउटपुट, हे जे आउटपुट आहे या आउटपुटसाठी आपण या पॅकेजचा यूज करतो. लक्षात आलं. बरं मला सांगा, आता तुमचा फुल नेम जर काय करायचं आहे, ऍक्सेप्ट करायचा आहे, राईट ए जावा प्रोग्राम दॅट ऍक्सेप्ट युअर फुल नेम अँड डिस्प्ले. हा प्रोग्राम तर लक्षात आला तुमचा. इथं फक्त एंटर युअर नेम घेतला, नेम डिस्प्ले. आता फुल नेम ऍक्सेप्ट करायचं आहे, फुल नेम काय करायचं, डिस्प्ले करायचं. स्ट्रिंग बद्दल सांगू राहिलो मी. हे जे प्रोग्राम आहे आपले हे स्ट्रिंग बद्दल आहे. म्हणून राईट ए जावा प्रोग्राम दॅट ऍक्सेप्ट युअर फुल नेम. ऍक्सेप्ट युअर फुल नेम. ऍक्सेप्ट युअर फुल नेम अँड डिस्प्ले. जे काही नाव असेल तुमचं ते फुल नेम ऍक्सेप्ट करायचं आहे आणि काय करायचं आहे, डिस्प्ले करायचं आहे. ठीक आहे. तर बाकीचं सेम टू सेम राहील. पब्लिक क्लास मेन, पब्लिक स्टॅटिक व्हाईट मेन, त्याच्यानंतर स्ट्रिंग ARGS. नेक्स्ट काय लिहाल, स्कॅनर. स्कॅनर SC इज इक्वल्स टू न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन. सिस्टीम डॉट इन इथे काही एंटर युअर फुल नेम. काय लिहाल, एंटर युअर फुल नेम. एंटर युअर फुल नेम लिहिल्याबरोबर आता तुम्हाला माहित आहे की आता आपल्याला फुल नेम घ्यायचा आहे. आणि ऑलरेडी आपल्यापाशी फंक्शनच असं आहे की जो पूर्ण नाव घेते, जेवढी लाईन असेल, हे पूरी लाईन घेण्यासाठी आपण नेक्स्ट लाईनचा यूज करतो. फुल नेम घेतला, आता फुल नेम इन हॅलो नेम. आता इथं फुल नेम इन रन करून पाहू आपण प्रोग्राम. स्कॅनरचा प्रॉब्लेम नको मला. याच्या पहिले तर स्कॅनरचा प्रॉब्लेम नव्हता ना. काय चेंज केलं आपण याच्यात, फक्त हा जो इम्पोर्ट आहे हा वरती गेला, एंटर करा आणि इम्पोर्ट खाली घ्या. कारण की इम्पोर्ट फंक्शन जर समजा येऊन न राहिला, हा इम्पोर्ट फंक्शन जर वरती गेला, आता जर जेव्हा हा कलर असेल, हे लक्षात ठेवा, जेव्हाही इम्पोर्ट फंक्शन मध्ये कलर आला, समजून घ्या इम्पोर्ट फंक्शन बरोबर आहे. म्हणून हा स्कॅनरचा प्रॉब्लेम देत होता. परत रन करू आपण प्रोग्राम. थोडीशी जरी मिस्टेक किंवा डॉट हे ते विसरलं तर प्रॉब्लेम मध्ये एरर देते. ठीक आहे. हा तुमचा प्रोग्राम आहे. या प्रोग्राम मध्ये याने काय म्हटलं, एंटर युअर फुल नेम. तर मी लिहितो संगपाल मोहन हुमने. ठीक आहे, हे माझं पूर्ण नाव आहे. एंटर केलं मी. तर इथे पहा, हॅलो वरती दाखवतो, हॅलो संगपाल मोहन हुमने, वेलकम टू SMS टेक अकॅडमी. आता इथं काय केलं त्यानं, पूर्ण नाव घेतलं. हे पूर्ण नाव घेण्याचा दोन फंक्शन आहे, लक्ष द्या. दोन प्रकारचे फंक्शन आहे. एक फंक्शन जो असते तो फंक्शन म्हणजे कोणता, तर तो असते सिंगल वर्ड. ठीक आहे. तर दोन प्रकारचे असतात. जेव्हा आपण असं लिहितो, स्ट्रिंग नेम इज इक्वल्स टू SC डॉट नेक्स्ट. SC डॉट नेक्स्ट. तर दिस इज ओनली फॉर वन वर्ड इनपुट. हा कोणासाठी यूज केला जाते, ओनली फॉर वन वर्ड इनपुट. त्याच्यानंतर स्ट्रिंग नेम इज इक्वल्स टू SC डॉट नेक्स्ट लाईन. याच्यासाठी हे कोणासाठी असते, ओनली इनपुट ऑफ वन लाईन. इनपुट ऑफ वन लाईन म्हणजे फक्त जर तुम्हाला एक शब्द घ्यायचा असेल तर नेक्स्टचा यूज करा, आणि तुम्हाला जर एक लाईन घ्यायची असेल पूर्ण तर नेक्स्ट लाईनचा यूज करा. ठीक आहे. आता याच केसमध्ये आपण जर नेक्स्टचा यूज केला, कोणाचा, नेक्स्ट फंक्शनचा, नेक्स्ट इनपुट फंक्शनचा यूज केला तर काय होणार, लक्ष द्या. इथं
आपण जर नेक्स्टचा यूज केला, ओनली नेक्स्ट लाईन काढून घेतली, नेक्स्ट लाईन म्हणजे पूर्ण लाईन, आणि नेक्स्टचा अर्थ होते ओनली वन वर्ड. चला नेक्स्ट आपण रन करून पाहू. फक्त आता नेक्स्ट केला आपण, हा ऑटोमॅटिक सेव्ह करते. आता याच्यामध्ये हा काम करते का पहा. आता इथं नेक्स्ट फुल नेम म्हटलंय, परंतु नेक्स्ट असं आहे, नेक्स्टचा अर्थ वन वर्ड. आता मी पूर्ण लिहितो हा. संगपाल मोहन, संगपाल, त्याच्यानंतर मोहन, त्याच्यानंतर हुमणे. ठीक आहे, असं लिहितो. आता हा पूर्ण घेते का पहा. एक मिनिट. संगपाल हुमणे जरी लिहिलं तरी चालते. लिहिलं, एंटर करतो. बा काय झालं या केसमध्ये, याचा आउटपुट पहा कसं आलं. याच्या आउटपुटमध्ये फरक तुम्हाला असा जाणवणार की इथे त्यानं फक्त वन वर्ड घेतला. मी इनपुट काय दिलं, इनपुट पहा, इनपुट दिले 2 वर्ड्स. इनपुट किती आहे, 2 वर्ड्स. इनपुट आहे 2 वर्ड्स, पण याने आउटपुट देत असताना ओनली सिंगल वर्ड दिला, सिंगल वर्ड दिला. ठीक आहे, आणि म्हणून सिंगल वर्ड लिहित असताना तुम्हाला लिहायला लागते एससी डॉट नेक्स्ट. ठीक आहे, एससी डॉट नेक्स्ट. ठीक आहे, चला डिफरंट टाइप्स ऑफ इनपुट, डिफरंट टाइप्स ऑफ इनपुट, टाइप्स ऑफ इनपुट. डिफरंट टाइप्स ऑफ इनपुट म्हणजे काय, तर लक्ष द्या. पहिलं इनपुट, जर तुम्हाला इंटीजर नंबर इनपुट घ्यायचा आहे, इंटीजर नंबर इनपुट घ्यायचा असेल तर इंटीजर नंबर साठी तुम्हाला काय लिहायला लागते, एससी डॉट नेक्स्ट इंट असं लिहायला लागतं. काय, एससी डॉट नेक्स्ट इंट. जर तुम्हाला फ्लोट नंबर ऍक्सेप्ट करायचा असेल तर तुम्ही काय लिहाल, हा फ्लोट नंबर आहे, तर फ्लोट नंबर ऍक्सेप्ट करण्यासाठी तुम्ही काय लिहाल, एससी डॉट नेक्स्ट फ्लोट. काय लिहाल, नेक्स्ट फ्लोट. आणि लक्षात ठेवा, जेव्हा ही नेक्स्टच्या नंतर जे लिहाल वर्ड, त्याचा पहिला जो कॅरेक्टर असेल तो काय पाहिजे, कॅपिटल. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जेव्हाही तुम्ही स्ट्रिंग इंट म्हणजे जे काही लिहाल, नेक्स्ट इंट, नेक्स्ट फ्लोट, नेक्स्ट स्ट्रिंग, नेक्स्ट डबल, त्या केसमध्ये जेव्हा आपण दुसरा वर्ड लिहू तेव्हा दुसरा वर्डचा पहिला कॅरेक्टर हा कॅपिटलच पाहिजे, अदरवाईज तो काम करणार नाही. आता तुम्हाला जर समजा काय पाहिजे, सिंगल वर्ड पाहिजे असेल, लक्ष द्या, सिंगल वर्ड. सिंगल वर्ड साठी आताच शिकवलं मी, काय, एससी डॉट नेक्स्ट ओनली सिंगल वर्ड साठी. तुम्हाला जर समजा लाईन पाहिजे असेल, काय पाहिजे असेल, लाईन. तुम्हाला जर लाईन पाहिजे असेल पूर्ण टोटल लाईन, तर तुम्ही काय लिहाल, एससी डॉट नेक्स्ट लाईन. ठीक आहे, एससी डॉट नेक्स्ट लाईन. तुम्हाला जर वर्ड पाहिजे असेल पूर्ण वर्ड, तर तुम्ही काय लिहाल, एससी डॉट नेक्स्ट. नेक्स्ट सगळं स्मॉल मध्ये पाहिजे, आणि डबल पाहिजे असेल तर डबल. तर अशा पद्धतीनं तुम्ही डिफरंट टाइप्स ऑफ इनपुट युजर पासून घेऊ शकता. इंटीजर नंबर घ्यायचा असेल तर नेक्स्ट इंट लिहा, इंटचा आय कॅपिटल दोन्ही चिपकून पाहिजे. फ्लोट नंबर जर इनपुट घ्यायचा असेल युजर तर नेक्स्ट फ्लोट लिहा, एफ कॅपिटल पाहिजे. ठीक आहे, आणि सिंगल वर्ड जर घ्यायचा असेल तर एससी डॉट नेक्स्ट घ्या. नेक्स्ट न जो आहे तो सिंगल वर्ड घेते. सिंगल वर्ड म्हणजे काय की जर असं मी असं लिहिलं राम देशमुख असं जर लिहिलं तर राम देशमुख पैकी फक्त आणि फक्त राम घेते, तो देशमुख घेणार नाही. पण दोन्ही घ्यायचं असेल तर आपण कोणाचा यूज करतो, या पूर्ण याचा यूज करतो. दोन्ही जर घ्यायचं असेल तर आपण या लाईनचा यूज करतो, नेक्स्ट लाईन. आणि तुम्हाला जर डबल नंबर घ्यायचा असेल तर तुम्ही कोणाचा यूज करता, डबलचा. कोणाचा, डबलचा. क्लिअर झालं इथपर्यंत, कोणाला काही प्रॉब्लेम. अरे यस और नो. जो स्ट्रिंगचं इनपुट आहे ते आपण कसं घेतो हे तुम्हाला मी साध्या कंपायलर मध्ये सांगितलं मोबाईलच्या, दुसरा ऑनलाईन मध्ये सांगितलं, आणि तिसरा लॅपटॉप मध्ये कसं रन करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. याच्या पहिले आपण प्रोग्राम केले. कोणी सांगू शकतं का प्रोग्राम कोणते कोणते झाले आपले, पियुष कोणते कोणते प्रोग्राम झाले आपले, प्रोग्राम कोणते कोणते झाले सांग बरं. आताच आपला ऍडिशन वाला प्रोग्राम झाला, आपला सब्जेक्टचा प्रोग्राम झाला, त्याच्यानंतर आपण अजून कोणता प्रोग्राम पाहिला, रेक्टँगल वाला प्रोग्राम वगैरे पाहिला का जावा मध्ये, सांगा लवकर पटापट. एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ सर्कल घेतले का प्रोग्राम. चला पहिला प्रोग्राम, नसल झालं तर सांगा आपण घेऊ. काय लिहिलं आपण, राईट ए जावा प्रोग्राम, राईट ए जावा प्रोग्राम that accept
write a Java program that accept the number and that accept the radius of circle, and find the area of circle. मला असं काउंट नोट झालाय म्हणजे कालच्या क्लासमध्ये झालाय का? हो, बोला लवकर पटकन. हा प्रोग्राम झालाय ना? कोणी बोलायला झालेला आहे हा प्रोग्राम. एरिया ऑफ काय काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं तुम्हाला. होमवर्क दिलं, तुम्ही होमवर्क नाही केलं. आपण काय काय दिलं होतं पहा, लक्ष द्या. एक झाला क्वेश्चन एरिया ऑफ सर्कलचा, क्वेश्चन झाला. दुसरा क्वेश्चन पहिला झाला. दुसरा क्वेश्चन तुमचा एरिया ऑफ ट्रायंगलचा क्वेश्चन झाला. तिसरा क्वेश्चन एरिया ऑफ रेक्टँगलचा क्वेश्चन झाला. हे तिन्ही क्वेश्चन झाले नसेल तर करून टाका. फॉर्म्युले माहिती तुम्हाला. सर्कलचा जो आहे तो आहे पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, याचा फॉर्म्युला कसा लिहायला लागते पाय आर स्क्वेअरचा? 3.14 इंटू आर इंटू आर. हा झाला एक फॉर्म्युला. ट्रायंगलचा फॉर्म्युला काय येते? 1/2 म्हणजे 0.5 बेस इंटू हाईट. हा झाला ट्रायंगलचा. रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रीथ. झालं. रेक्टँगलचा फॉर्म्युला काय? लेंथ इंटू ब्रीथ. तर ह्या व्हॅल्यू सगळ्या घ्यायच्या युजर पासून आणि याचा प्रोग्राम तुम्हाला तयार करायचा आहे. क्लिअर झालं? त्याच्यानंतर आपण एक प्रोग्राम बनवला होता. कोणता? मार्क्सचा. कोणता घेतला होता आपण? मार्क्सचा. म्हणजे जे काही आहे ते युजर पासून मार्क्स घ्यायचे आणि ते मार्क्स काय करायचे? डिस्प्ले करायचे आहे. ठीक आहे, युजर पासून मार्क्स घ्यायचे आणि हे जे मार्क्स आहे हे काय करायचे? डिस्प्ले करायचे. म्हणजे नॉर्मली तुम्ही जावाचा प्रोग्राम कसा लिहिता हे तुम्हाला माहित पडलं है ना. जावाचा प्रोग्राम कसा लिहायचा आहे म्हणजे कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहायचा आहे हे तुम्हाला माहित पडलं. आता इथून आपण वेगवेगळ्या कॉन्सेप्टचा यूज करू आणि प्रोग्राम लिहू. जसं फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये येते फॅक्टोरियल ऑफ नंबर. कोणता? फॅक्टोरियल ऑफ नंबर. हा प्रोग्राम झाला नाही आपला. चला हा प्रोग्राम लिहू आपण. राईट ए सी प्रोग्राम नाही, राईट ए जावा प्रोग्राम that accept the number from user and find the factorial of number. ठीक आहे, युजर पासून ऍक्सेस करायचा आहे आणि त्या नंबरचा काय करायचा आहे? फॅक्टोरियल फाइंड आउट करायचा आहे. असा प्रोग्राम आपल्याला लिहायचा आहे. ठीक आहे, तर हे सगळं मी मिटवतो कारण की पहिलेपासून पूर्ण प्रोग्राम तुम्हाला समजला पाहिजे, रिव्हिजन त्या प्रोग्रामची झाली पाहिजे आणि म्हणून हे सर्व मी मिटवणार आहे. फॅक्टोरियल फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे फॅक्टोरियल म्हणजे काय असते? व्हॉट इज फॅक्टोरियल? तुम्हाला जर म्हटलं व्हॉट इज द फॅक्टोरियल ऑफ 5 तर फॅक्टोरियल फाइंड आउट करण्यासाठी 1 पासून स्टार्ट करतो आपण. 1 2 3 4 5. 1 पासून स्टार्ट केलं तर 5 पर्यंत थांबतो. नंतर तुम्हाला माहिती आहे या सर्वांचा आपण काय करतो? मल्टिप्लिकेशन करतो. तर पहा लक्ष द्या. 1 ॲज इट इज लिहिला. 1 चा मल्टिप्लिकेशन 2 सोबत करा तर 1 × 2 2 आला. 2 चा मल्टिप्लिकेशन 3 सोबत करा तर 2 × 3 6 आला. 6 चा मल्टिप्लिकेशन 4 सोबत करा तर आन्सर किती आला? 24. 24 चं मल्टिप्लिकेशन 5 सोबत करा तर आन्सर किती आला? 120. म्हणजे 5 चा फॅक्टोरियल किती आला? 120. हा झाला फॅक्टोरियल. अजून एक सर समजा तुम्हाला 4 चा फॅक्टोरियल काढायचा असेल तर तुम्ही लिहिता 1 2 3 4. ठीक आहे, नंतर हा जो फॅक्टोरियल आहे हा फॅक्टोरियल 1 इथं लिहितो आपण. 1 चा मल्टिप्लिकेशन 2 सोबत तर किती आला आन्सर? 2. 2 चा मल्टिप्लिकेशन किती आलं इथं? 2 × 3 किती येते? 6. 6 × 4 6 4 जा 24. हा तुमचा आन्सर इथं आला. 6 म्हणजे याचं जे आन्सर आलं ते आलं फॅक्टोरियल 24. सिमिलरली तुम्हाला जर फॅक्टोरियल काढायचं असेल 3 चा फॅक्टोरियल तर 1 × 2 × 3 तर 1 × 2 किती येते? 2. 2 × 3 किती येते? 6. म्हणजे याचा फॅक्टोरियल किती आला? 6. त्याच्यावरून एक फॉर्म्युला आपण तयार केला होता. काय? फॅक्ट इज इक्वल्स टू फॅक्ट इंटू आय. फॅक्ट इज इक्वल्स टू फॅक्ट इंटू आय. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला हे जे करत आहे इथं हे सेम टू सेम परफॉर्म करते. ठीक आहे, म्हणून फॅक्ट इज इक्वल्स टू फॅक्ट इंटू आय. आणि हे एक वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा असं
5 वेळा मल्टिप्लाय करून राहिला, म्हणून आपण याच्यामध्ये आपण लूपचा यूज करतो. तो लूप कोणता? एक तर व्हाईल लूप यूज करू शकतो, दुसरा डू व्हाईल लूप करू शकतो यूज, आणि तिसरा फॉर लूपचा यूज करू शकतो. कोणता? फॉर लूपचा. द लूपिंग इज द स्टेटमेंट ऑर कंडिशन यूज टू डू द रिपिटेशन ऑफ स्टेटमेंट. कोणत्याही स्टेटमेंटचं रिपिटेशन करायचं असेल, समजा एखादी गोष्ट आहे ते 5 वेळा प्रिंट करायची असेल तर आपण लूपचा यूज करतो. लूपचे 3 प्रकार पडतात, एक व्हाईल लूप, एक डू व्हाईल लूप आणि एक फॉर लूप. ठीक आहे, मग हे रिपिटेशन करण्यासाठी आपल्याला हे फॉर लूप मध्ये लिहावं लागते. चला पाहू याचा प्रोग्राम कसा लिहायचा आहे फॅक्टोरियलचा. सगळ्यात पहिले तर आपल्याला युजर पासून इनपुट घ्यायचा आहे, म्हणून पहिली लाईन जे राहील ते आपली पहिली लाईन राहील इम्पोर्ट लाईन. कोणती लाईन? इम्पोर्ट लाईन. म्हणून आपण लिहिणार काय? इम्पोर्ट, त्याच्यानंतर जावा, जावाच्या नंतर डॉट, इम्पोर्ट जावा युटिल डॉट स्टार. कॅनरी लिहू शकतो पण आपण स्टार लिहिलं. स्टार काय इंडिकेट करते की सगळे फंक्शन याच्यामध्ये येतील. दुसरी लाईन आपण हे लिहायला पाहिजे, इम्पोर्ट जावा, इम्पोर्टचा आय गेला नाही तर इम्पोर्ट जावा डॉट इम्पोर्ट डॉट जावा डॉट लँग डॉट स्टार, लँग डॉट स्टार. ठीक आहे, इम्पोर्ट जावा डॉट लँग डॉट स्टार. आता हे जे आहे आपण हे कोणासाठी वापरतो? तर हे आपण वापरतो सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन साठी. कोणासाठी वापरतो? सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. आता लक्षात आहे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. तुम्ही म्हणसा सर की सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन साठी वापरतो आपण, हे गोष्ट खरी आहे, पण आपण हे नाही लिहिलं तरी तर याच्या पहिले रन झाला. तर बघा, हे बाय डिफॉल्ट असते. हे काय असते? बाय डिफॉल्ट असते काही काही कंपायलर मध्ये, आणि काही काही कंपायलर मध्ये हे लिहिल्याशिवाय हे चालतच नाही. म्हणून लक्षात ठेवा की सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन साठी या स्कॅनरचा यूज करतो, आणि अजून बरेचसे फंक्शन ज्याच्यामध्ये लँग मध्ये येते. त्याच्यानंतर आता आपल्याला सगळ्यात पहिले क्लास तयार करायला लागते, तर आपण लिहू पब्लिक. ठीक आहे, पब्लिक क्लास. क्लासचं स्पेलिंग डबल एस पाहिजे. ठीक आहे, पब्लिक क्लास, आणि क्लासचं नाव जे इथं ज्या नावाने सेव आहे तेच आपण इथं घेऊ. तर काय लिहू आपण? मेन डॉट जावा. मेन डॉट जावा जो आहे हे जावा इथं लिहायची गरज नाही, मेन डॉट जावा इथं आहे, इथं मेन क्लास घेतला. या केसमध्ये आता सगळ्यात पहिले आपल्याला काय लिहायला लागल? सगळ्यात पहिले आपण मेन फंक्शन लिहितो. याच्यामधलं मेन जे फंक्शन आहे ते लिहितो आपण काय? पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. ही जी लाईन आहे, या लाईन शिवाय आपला प्रोग्राम रन होऊ शकत नाही. ही लाईन खूप महत्वाची आहे, याच्याशिवाय आपला प्रोग्राम रन होऊ शकत नाही. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. त्याच्यानंतर आपण लिहितो काय? स्ट्रिंग ARGS. स्ट्रिंगला जर आपण असं स्क्वेअर ब्रॅकेट देतो, ARGS लिहितो. ठीक आहे, ARGS लिहिल्यानंतर याला कोणत्याही प्रकारचा हे देत नाही, काय सेमीकोलन वगैरे देत नाही. त्याच्यानंतर हा ब्रॅकेट दिला की याच्या खाली आपल्याला ब्रॅकेट द्यायला लागते. हा तुमचा मेन फंक्शन तयार झाला. याला आपल्याला सेमीकोलन द्यायची गरज नाही. स्ट्रिंग, स्ट्रिंगचं स्पेलिंग चुकलं आपलं, STRING, तेव्हा हा असा कलर देते. ठीक आहे, क्लिअर झालं? तर इथपर्यंत तो कॉमन आहे, हे सगळं तुम्हाला माहित आहे. पब्लिक, पब्लिकचं स्पेलिंग चुकलं, पब्लिकचं स्पेलिंग काय लागते? पब्लिक स्टॅटिक वॉइड. आता हे तिन्ही कीवर्ड झाले. त्याच्यानंतर मेन, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग ARGS. क्लिअर झाला? आता आपल्याला प्रोग्राम काय करायचा आहे? फॅक्टोरियल वाला फाइंड करायचा. सगळ्यात पहिले आपल्याला स्कॅनर लिहायचा आहे. काय लिहायचं आहे? स्कॅनर. कारण युजर पासून काय घ्यायचं आहे? इनपुट. तर आपण लिहिणार स्कॅनर. स्कॅनर. त्याच्यानंतर काय लिहिणार? SC इज इक्वल्स टू न्यू, त्याच्यानंतर स्कॅनर इन ब्रॅकेट सिस्टीम डॉट इन, इन ब्रॅकेट सिस्टीम डॉट इन, सिस्टीम डॉट इन. काय लिहिलं आपण? स्कॅनर SC इज इक्वल्स टू न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन असं लिहिलं आपण. आता हे कोणासाठी घेतलं आपण? आपल्याला तो नंबर जो आहे तो इनपुट घ्यायचा आहे. मग युजर पासून नंबर इनपुट घ्यायचा आहे, तर आपण काय लिहिणार? सिस्टीम डॉट आउट डॉट डॉट प्रिंटएलएन, प्रिंटएलएन. ठीक आहे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन हे लिहायचं आहे. आता लिहून घेतलं आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. हे लिहिल्यानंतर इथं एक मेसेज द्यायचा आहे. काय मेसेज देणार आपण? एंटर एनी नंबर, एंटर एनी नंबर. आता हा नंबर जो आहे तो इथं देऊन दिला आपण, एंटर एनी नंबर. ज्यामध्ये अजून एक गोष्ट आहे,
की जावामध्ये तुम्ही डिक्लेरेशन कुठेही करू शकता, जिथं वाटलं तिथं डिक्लेअर करू शकता. आता जसं मी इथे एक नंबर डिक्लेअर करून राहिलो, ठीक आहे, तर जो नंबर डिक्लेअर करून राहिलो तो इथं लिहून राहिलो मी, इंट नम इज इक्वल्स टू त्याच्यानंतर आम्हाला व्हॅल्यू घ्यायची आहे. व्हॅल्यू कशात घ्यायची आहे, इंट, इथं लिहिणार मी नेक्स्ट इंट, काय लिहिणार, नेक्स्ट इंट. आता नेक्स्ट इंट मुळे काय होते की इंटिजर नंबर या नम मध्ये स्टोअर झाला. एक इंटिजर नंबर घेतला, तो नम नावाच्या व्हेरिएबलमध्ये काय झाला, स्टोअर झाला. आता हे स्टोअर झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे फाइंड आउट फॅक्टोरियल. म्हणून फॅक्टोरियल फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला लावावं लागते काय, फॉर लूप. काय लावावं लागते, फॉर लूप. फॉर लूप कशासाठी सांगतो. इंट आय जो आहे हे लिहू शकतो आपण, डायरेक्ट जागेवरच करू शकतो. इंट आय ची इनिशियल व्हॅल्यू 0 घ्या, त्याच्यानंतर सेमीकोलन आय लेस दॅन ऑर इक्वल्स टू. आता फॅक्टोरियल तुम्हाला माहित आहे, इथं लेस दॅन जो आहे तो डायरेक्टली येत नाही, तर लेस दॅन साठी मला हे याचा यूज करावं लागते, आय लेस दॅन ऑर इक्वल्स टू नम, आय लेस दॅन ऑर इक्वल्स टू नम सेमीकोलन, त्याच्यानंतर आय प्लस प्लस. ठीक आहे, आय प्लस प्लस दिल्यानंतर आता इथं जो आहे तो आपल्याला यूज करावा लागते फॉर्म्युला, कोणता, फॅक्टवाला. तर फॅक्ट इथं कुठंच नाही आहे, तर इथं लिहितो मी इंट फॅक्ट इज इक्वल्स टू फॅक्ट इंटू आय, फॅक्ट इंटू आय. हा फॅक्टोरियलचा फॉर्म्युला अशासाठी असते की हा कॅल्क्युलेट करते फॅक्टोरियल ऑफ नंबर. आता फॅक्टोरियल तर कॅल्क्युलेट करते, जो काही फॅक्टोरियल आहे तो याच्यामध्ये कॅल्क्युलेट करून ठेवते, झालं. फॅक्टोरियल कॅल्क्युलेट केल्यानंतर हा जो फॅक्टोरियल बाहेर प्रिंट करायचा आहे, तर इथं लिहितो मी सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. हा जो नंबर आहे तो नंबर इथं प्रिंट झाला पाहिजे, कोणता, फॅक्टोरियल बल, आणि तो एकच नंबर आहे, म्हणून इथं लिहितो आपण फॅक्टोरियल ऑफ नंबर इथं दिसला पाहिजे. फॅक्टोरियल ऑफ नंबर इज इक्वल्स टू, हा जो नंबर आहे तो दाखवायचा म्हणून तिथं प्लस लावतो आपण, आणि जो फॅक्ट नंबर आहे तो इथून प्रिंट करतो. फॅक्टोरियल डायरेक्ट याच्यासमोर प्रिंट करणार, लक्ष द्या. इथं इंट फॅक्ट घेतला, फॅक्ट इज इक्वल्स टू फॅक्ट इंटू आय. आता आय ची इनिशियल व्हॅल्यू किती घेतली, 0. आय ची इनिशियल व्हॅल्यू किती घेतली, म्हणजे 0 पासून याचा फॅक्टोरियल चालू होईल. 0 पासून 0 इंटू 0. आता फक्त जो फॅक्टोरियल आहे तो 1 पासून चालू करायला लागेल आपल्याला, 0 पासून नाही, कारण 0 पासून जर गेला तर याचा आन्सर याच्यात 0 स्टोअर होईल. म्हणून पहिलं जे आन्सर आहे ते 1 स्टोअर झालं पाहिजे. पण फॅक्टोरियलची इनिशियल व्हॅल्यू घेऊ आपण 1 कन्सिडर करू, फॅक्ट इंटू आय, याची व्हॅल्यू इन पहिली 1, मग 0 1. आता करून पाहू आपण, पहिले रन करून पाहू, त्याच्यानंतर मी समजून सांगतो हे असं कसं लिहितो आपण आणि त्याचा आउटपुट काय. ठीक आहे, एक वेळा पाहून घ्या प्रोग्राम. स्कॅनर घेतला आपण, स्कॅनरमध्ये सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन घेतला. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन एंटर आणि नंबर असा मेसेज जाईल. एक नंबर घेऊन आपण नम मध्ये स्टोअर करू, जो काही आहे 1 पासून स्टार्ट होईल. 1 पासून स्टार्ट झाल्यानंतर इथं त्याची जे काही रन प्रोसेस आहे ते इथे येणार. नंतर हा इन्क्रीमेंट होत जाईल आणि फॅक्टोरियल फाइंड आउट करेल. फॅक्टोरियल फाइंड आउट झाल्यानंतर एकच फॅक्टोरियल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, ब्रॅकेट सगळे व्यवस्थित आहे का चेक करा. त्याच्यानंतर हा पहिले रन करून दाखवतो मी, त्याच्यानंतर आपण एक्झिक्युशन जो आहे ते तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे, इथं एरर दाखवलेला आहे. तर एरर जो आहे तो एरर काय म्हटलेला आहे पहा, फॅक्टोरियल ऑफ नंबर इज इक्वल्स टू फॅक्ट. फॅक्ट मध्ये एरर आहे, व्हेरिएबल फॅक्ट जो लोकेशन क्लास मेन एरर याच्यात दाखवत आहे. कोणता, लोकेशन क्लास मेन एरर याच्यात दाखवत आहे. म्हणजे हा जो फॅक्टोरियल सिम्बॉल आहे याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. मग आता याच्यात कसं हा एरर कसा सॉल्व्ह करसाल तर पहा, लक्ष द्या. हा फॅक्ट नावाचा जो आहे हा व्हेरिएबल जो आहे, हा व्हेरिएबल इथून काढून घ्या. हा जो व्हेरिएबल आहे हा व्हेरिएबल इकडे वरती कुठेतरी डिक्लेअर करा, जसं इथं मी डिक्लेअर करतो. ठीक आहे, तर इथं लिहितो मी इंट फॅक्ट आणि फॅक्टची इनिशियल व्हॅल्यू 1 ठेवतो. फॅक्टची इनिशियल व्हॅल्यू काय केली, 1. काय केला मी, हा जो फॅक्टोरियल आहे फंक्शन, हा जो फॅक्ट नावाचा व्हेरिएबल आहे, हा फॅक्ट नावाचा व्हेरिएबल जो आहे तो सिमिलरली इथं लिहिला मी. हा वरती घेतला, याला इंटिजर दिला आणि याची इनिशियल व्हॅल्यू 1 घेतली, कारण इथं व्हॅल्यू त्यांनी घेतलीच नव्हती. आता रन करून पहा. आता रन करून पाहिल्यानंतर तुमचा आउटपुट तुमच्या समोर येणार. तर लक्ष द्या, आता रन करून पाहिल्यानंतर तुमच्या समोर असा आउटपुट येणार, काय, एंटर आणि नंबर. एंटर आणि नंबर तर आपण 5 एंटर करू. किती, 5. एंटर आणि नंबर म्हटला तर 5 एंटर केला. जसा 5 एंटर केला तर तुमच्या समोर याचं आउटपुट आलं. काय आलं, थोडंसं कमी करतो, खूप मोठा झाला हा. लक्ष द्या, काय आला, एंटर आणि नंबर. काय म्हटलं, एंटर आणि नंबर.
तर एंटर आणि नंबर म्हटलं तुम्ही 5 एंटर केला तर याची आउटपुट काय आला फॅक्टोरियल ऑफ नंबर किती आला 120. आता हे कसं आलं हे समजून घ्या, हे सर्वात महत्वाचं आहे या प्रोग्राम मधलं, अदरवाईज तुम्हाला काही समजत नाही. तसं किती प्रोग्राम लिहिला तर समजणार नाही. तर लक्ष द्या हे कसं आउटपुट आलं हे समजून घ्या, मग पुढे जाऊ आपण. चला लक्ष द्या, हा शेवटचा प्रोग्राम आहे, त्याच्यानंतर आपण बाकीचे प्रोग्राम उद्या पाहू. ह्या 3 लाईन तर तुमच्या महत्वाच्या आहे, तुम्हाला माहिती आहे स्कॅनरसाठी, हे आउटपुटसाठी, आणि हा मेन फंक्शन असते. विदाउट मेन फंक्शन प्रोग्राम नॉट एक्झिक्युटेड. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग ARGS आपण लिहितो. त्याच्यानंतर इथं हा फॅक्ट नावाचा जो इनिशियल व्हॅल्यू आहे ते आपल्याला 1 स्टोअर करायला लागते. त्याच्यानंतर हा इनपुट घेण्यासाठी यूज केला. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन हा मेसेज देणार एंटर आणि नंबर. आता जसं त्याने मेसेज दिला तर एक नंबर घेऊन घेतला आपण 5. हा जो 5 नंबर आहे हा नम मध्ये स्टोअर झाला. कुठं स्टोअर झाला नम मध्ये. तर पहा फॅक्ट मध्ये व्हॅल्यू एक, नम मध्ये व्हॅल्यू आली. तर पहा फॅक्ट मध्ये व्हॅल्यू आहे 1, नम मध्ये व्हॅल्यू किती आली 5. एवढं तुमचं स्टोअर झालं. नंतर लक्ष द्या हा इथं आय ची व्हॅल्यू किती आली 1, तर इथं आय ची व्हॅल्यू 1. तर पहा 1 लेस दॅन ऑर इक्वल्स टू नम ची व्हॅल्यू किती आहे 5, नम ची व्हॅल्यू किती आहे 5. तर इथं पहा लक्ष द्या इथं फॅक्टोरियल ची इनिशियल व्हॅल्यू 1 आणि नम ची इनिशियल व्हॅल्यू किती आहे 1. तर पहा 1 into 1 किती करते 1, तर फॅक्टोरियल मध्ये 1 करते. तर पहा लक्ष द्या तुम्हाला मी पहिले सांगितलं की फॅक्टोरियल कसा फाइंड आउट करते. तर हा जो 1 आहे हा 1 सोबतच मल्टिप्लाय करते आणि 1 चा आउटपुट देते. नंतर आता इथून याच्याकडे जाते, याची व्हॅल्यू किती करते 2. तर इथं पहा 2 इथून याच्याकडे येते 2 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5 कंडिशन ट्रू. लक्ष द्या इकडे 2 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5 कंडिशन ट्रू खाली आल्यानंतर इथं कंडिशन ट्रू झाल्यावर आता इथं पहा फॅक्टची इनिशियल व्हॅल्यू आहे 1 इंटू आय ची व्हॅल्यू किती आहे 2. तर बघा इथं तुम्हाला सांगितलेलं आहे की हा जो 1 आहे हा 2 सोबत मल्टिप्लाय करते आणि आन्सर किती येते 2. ते सेम टू सेम इथं मल्टिप्लाय केला, आन्सर किती आलं 2. हा फॅक्ट मध्ये स्टोअर झाला 2. ठीक आहे. अजून हा इथून इकडे जाते, याची व्हॅल्यू 2 ची किती करते 3. मग आता हा चेकअप साठी इथे येते 3 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5 कंडिशन ट्रू खाली आल्यानंतर पहा फॅक्टची इनिशियल व्हॅल्यू किती आहे 2 आणि आयची व्हॅल्यू किती आहे 3. तर 2 into 3 किती करते इथं व्हॅल्यू 3 to 6. तर पहा इथं हा जो 2 आहे हा 3 सोबत मल्टिप्लाय करते, आन्सर किती येते 6. बरोबर. आता इथून जाते याच्याकडे, याची व्हॅल्यू 3 ची किती करते 4. आता हा याच्याकडे येते चेक करण्यासाठी 3 च्या ठिकाणी किती करते 4. 4 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5 कंडिशन ट्रू खाली आल्यानंतर फॅक्टची व्हॅल्यू पहा, फॅक्टची व्हॅल्यू किती आहे 6 इंटू आय ची व्हॅल्यू किती आहे 4. तर 6 into 4 24 इथं ठेवून देते. म्हणून इथं हा काय करते 4 सोबत मल्टिप्लाय करते आणि 24 इथं ठेवून देते. हे जे मी तुम्हाला सांगितलं पहिले तेच इकडं हा फॉर्म्युला करून राहिला. नंतर पहा याची व्हॅल्यू किती करते 5. एक न आय प्लस प्लस म्हणजे एक न व्हॅल्यू इन्क्रीमेंट करते. तर इथं पहा 5 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 4 कंडिशन ट्रू झाली की खाली आल्यानंतर लक्ष द्या इकडे आता इथं पहा फॅक्टची व्हॅल्यू किती आहे 24 इंटू आय ची व्हॅल्यू किती आहे, आय ची व्हॅल्यू आहे 5. तर 24 into 5 आन्सर किती आला 120. तर फॅक्ट मध्ये 120 येऊन बसला. मग आता इथं पहा हा इंटू 5 केलं तर आन्सर किती येते 120. हा 120 व्हॅल्यू इथं आली. 120 व्हॅल्यू इथं आल्यानंतर आता इथं पहा याची व्हॅल्यू 5 ची किती करते 6 आणि इथं चेक होते 6 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5 कंडिशन काय होईल फॉल्स, कंट्रोल लूपच्या बाहेर. जर समजा आपण हेच लाईन याच्या आतमध्ये लिहिली त्यानं घडी घडी फॅक्टोरियल फाइंड आउट केला असता. फॅक्टोरियल आपल्याला एकच पाहिजे 120. म्हणून या फॉर लूपच्या आतमध्ये ही लाईन लिहायची नाही. फॉर लूपच्या बाहेर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन फॅक्टोरियल ऑफ नंबर इज इक्वल्स टू फॅक्टोरियल ऑफ नंबर किती आला 120. म्हणून तुमचा आन्सर काय ते फॅक्टोरियल ऑफ नंबर इज इक्वल्स टू 120. क्लिअर झाला. तर अशा वेळेनं तुम्ही फॅक्टोरियल ऑफ नंबर जो आहे तो कॅल्क्युलेट करता. हा प्रोग्राम जो आहे हा हे जेवढे प्रोग्राम आहे सगळ्या नोट्स मध्ये देणार आहोत मी. हे सगळ्याच्या सगळ्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत मी. बिंदास राहा तुम्ही. हे डेमो होऊ द्या. डेमो झाले की तुम्हाला ओरिजिनल ज्या नोट्स आहेत आपल्या ज्या डुप्लिकेट नाही, कुठून कॉपी पेस्ट केलेलं नाही, आपण स्वतः तयार केलेले आहे आणि MSBT मध्ये काय उतरते अशा या नोट्स याच्यामध्ये आहे. त्या नोट्स आपण याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्या सर्वच्या सर्व नोट्स तुम्हाला ऍपवर पाहायला भेटणार आणि ऑफलाईन क्लास जर असेल तर हार्ड कॉपी मध्ये सुद्धा तुम्हाला मी नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे. आजच्यासाठी एवढंच. बाकीचं आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करू. तुम्ही म्हणसाल सर आता थेरी कधी, तर पहिले प्रोग्राम खतम होऊ द्या पूर्ण. याच्यापैकी प्रोग्राम खतम झाले की मग थेरी आपण चालू करू. थेरीमध्ये काही काही प्रोग्राम आहेत ते पण घेऊ. ठीक आहे. थांबून जाऊ आपण आज. बाकीचं आपण नेक्स्ट क्लासला कंटिन्यू करू. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा.